कोंबड्यावर आकाडीला बोकडाची पण पार्टी करायचं ठरलं. मागच्या वेळेस जत्रेला कोंबडा केला तेव्हा भैया आणि भाऊजी दोघं पण नव्हती, त्यामुळे आकाडीला आम्ही असतानाच कोंबडा कापायचा म्हणून त्यांनी सांगितलं. चालतंय म्हणून त्या दोघांनी माझं गचुडं धरायच्यात गाडी काढली आणि रस्त्याला लागलो. तेव्हा कुठं वातावरण शांत झाल्यासारखं वाटायला लागलं. पुढे मग रस्त्याची हिरवळ बघत बघत भिवकाटमध्ये आलो आणि सरळ पुढे आटपाडी रोडनं पहिल्यांदा म्हसोबाचं दर्शन घेतलं आणि तिथनं जराच पुढे आल्यावर नेलकरंजीमध्ये वीर पोल्ट्री फार्मचा बोर्ड दिसला. बोर्डाच्या मागच एक कच्चा रस्ता, त्या रोडनं सरळ 1 किलोमीटर आत यायचं आणि हे दुसरा बोर्ड दिसूस तर अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. बोर्ड दिसला की सरळ 1 किलोमीटर आत नागमोडी वळण घेत यायचं. मग तुम्हाला डोंगरात घराजवळ असलेलं कोंबड्या बोकडाचं शेड दिसतंय. शेड पाशी आलेलं दिसलं की लगेच एका बोकडाने शिरडेला. ह्या माणसामुळे मागच्या वेळेस सगळी बोकडं गायब झाली म्हणून सांगितलं. त्यामुळे सगळ्या विधवा शेरड्या मला बायकोवरनं शिवाय देत होते. त्या ऐकून जर्मनचा टॉम्या पण गार पडलेला. जाऊ दे म्हणलं यांच्या नादात आकाडीच कटायची म्हणून गेट उघडून कोंबड्यांना भेटायला गेलो. सगळं कोंबड्या मला बघून बचाव बचाव शक्तिमान करत होतं. आकाडीचा कोंबड्याचा गच्च माल भरलेला बघतच होतो. तेवढ्यात मालकानं मला 2 कोंबड्या आणून दिलं. मी आलो की माझ्या नाव येते म्हणून मी ती 2 कोंबड्या भैया आणि भाऊजीकडेच दिलं. दोघं पण कोंबड्या बघून लय खुश झाले. त्यामुळे मग माझ्या मनाला लय मोठा दिलासा वाटला म्हणून कोंबड्याचं लगेच वजन करायला वजन तांगड्यात टाकलं. आमचा आकाडीचा कोंबडा फिक्स केला. मग तिथं असलेल्या काळ्या कुट्ट देशी बोकडांवर नजर टाकली. तो तुम्हाला कोंबड्या बरंच कुठल्याही कार्यक्रमासाठी म्हणजे देवाचा असू दे ना तर कुठला पण घरगुती असू दे पाहिजे तेवढ्या वजनाची आणि पाहिजे तेवढी बोकडं तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यात जिवंत बोकड 450 आणि कोंबडा फक्त 350 रुपये किलोनं तुम्हाला वजन करून मिळणार आहे. एवढं झालं की आम्ही आमच्या कोंबड्याचं पॅकिंग केलं आणि कुणाला न सांगता तिथनं गायब झालो. त्यामुळे तुम्हाला आकाडीला किंवा तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला देशी बोकड किंवा कोंबडा पाहिजे असेल तर खाली पत्ता आणि नंबर दिलाय, लगेच फोन उचलायचा आणि लावायचा.